आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। नांदेडमधल्या मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। महाधिवक्ता राज्य सरकारतर्फे सध्या भूमिका मांडतायत। नांदेड मृत्यू प्रकरणी एकाला जबाबदार धरता येणार नाही अशी बाजू महाधिवक्त्यांनी मांडलेली आहे, तर सरकारी रुग्णालयांवरती सध्या फार ताण असल्याचंही महाधिवक्त्यांकडून सांगितलं जात आहे। रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या 97 जागा आहेत, मग केवळ 49 जागा का भरल्या असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। महाधिवक्ता बिरेंद्र सराफ राज्य सरकारतर्फे सध्या भूमिका मांडतात। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राहुल, सरकारी रुग्णालयांवर सध्या फार ताण आहे आणि एकाला जबाबदार धरता येणार नाही अशी भूमिका महाधिवक्त्यांकडून मांडली जाते। कारण राज्य सरकारला सुमोटो ज्यावेळेला याचिका दाखल करून घेतली न्यायालयाने त्यावेळेस म्हटलं होतं की तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, आणि त्यावेळेला अशी भूमिका जर महाधिवक्ता घेत असतील की नांदेडमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यासाठी कुणाला एकाला जबाबदार धरता येणार नाही, तर याचा अर्थ असा की राज्य सरकार स्वतःची जबाबदारी एक प्रकारे नाकारत आहे, कारण सरकारी रुग्णालयावरती सध्या फार ताण आहे असंही महाधिवक्ता सांगतायत। हे खरं आहे की लोकसंख्या वाढलेली आहे, परंतु पुढे आता जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये योग्य नियोजन हाच यावरचा उपाय ठरू शकतो। मुख्यमंत्री यात स्वतः जातीनं लक्ष घालत आहेत, आणि काल आपल्याला आठवत असेल तर काल जे प्राधिकरण होतं, जे राज्य पातळीवरती औषध खरेदीचा निर्णय घेत होतं, ते प्राधिकरण रद्द केलं गेलेलं आहे आणि जिल्हा वैद्यकीय सेवेबाबत तिथेच स्थानिक पातळीवरती औषध खरेदीचे अधिकार दिलेले आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयाने विचारलाय की सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा 97 आहेत, मात्र केवळ 49 जागा का भरल्यात। तर त्यावरती हायकोर्टाने जो सवाल उपस्थित केलेला आहे तो सवाल त्याला उत्तर देत असताना 2900 वैद्यकीय सेवकांच्या जागा सुद्धा लवकरच भरल्या जातील, महिनाभरात यापैकी अनेक नियुक्त्या केल्या जातील असं महाधिवक्ता सांगतायत। ही सुनावणी ही महत्वाची यासाठी आहे की गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल चर्चा होत आहे, पदं रिक्त आहे, ताण वाढलेला आहे। या सगळ्या गोष्टीबद्दल एका पाठोपाठ एक घटना उघडकीस येतात, म्हणजे ठाण्यातली घटना उघडकीस आली, नांदेडमधली घटना उघडकीस आली, आणि या सगळ्या घटनेमागे एकच गोष्ट कायम होती, ती म्हणजे पदं रिक्त आहेत आणि वाढती लोकसंख्या आहे। आता दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडलाय की सार्वजनिक आरोग्य विभाग या नियुक्तीबाबत सरकार सकारात्मक आहे आणि नोव्हेंबर पर्यंत डॉक्टरांच्या नियमित नियुक्त्या केल्या जातील, म्हणजे साधारणपणे 2 महिन्याची मुदत राज्य सरकारनं मागून घेतलेली आहे की 2 महिन्यामध्ये जी रिक्त पदं आहेत ती भरली जातील। पण सगळ्यात महत्वाची भूमिका आज राज्य सरकारनं घेतली असेल तर ती कोणाही एकाला जबाबदार धरता येणार नाही, कारण ही शक्यता होती की कोर्ट असं म्हणालं होतं की ही जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही, आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था चांगली असणं, बळकट असणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। आणि अशा वेळेला ही घटना घडलेली, आताच आकडा जवळपास 50च्या पुढे जाऊन नांदेडमधलाच आकडा 3-4 दिवसातला 71च्या जवळपास पोहोचलेला आहे। आणखी ही सुनावणी सुरू होत असताना 2 आयुक्त, 2 कमिशनर, एक हायर एज्युकेशनचे कमिशनर आणि एक आरोग्य विभागाचे कमिशनर यांनाही कोर्टात उपस्थित राहायला सांगितलेलं होतं, ते उपस्थित आहेत, तर ते काय बाजू मांडतात। याशिवाय प्रज्ञा, जी घाटी रुग्णालयाची समिती होती, ज्या समितीनं ह्या रुग्णालयाच्या ह्या मृत्यूची नेमकी कारणं काय आहेत तीही बघितलेली आहेत, बहुधा तो सुद्धा अहवाल कोर्टाच्या पटलावरती मांडला जाऊ शकतो। परंतु आत्ताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की नांदेडमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यासाठी कोणाही एकला जबाबदार धरता येणार नाही असं राज्य सरकारने आता घेतलेली भूमिका आहे। सरकारी रुग्णालयावरती सध्या फार ताण आहे, म्हणजे वाढती लोकसंख्या आहे असं ते आपली भूमिका सध्या राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता मांडतायत। राहुल, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो कोर्टाने उपस्थित केला की रुग्णालयात डॉक्टरांच्या 97 जागा आहेत, मग केवळ 49 जागा का भरल्या, या मुद्द्याचं जर एलॅबोरेशन करायचं झालं तर कोणकोणते असे घटक आहेत जे याच्यावरती परिणाम करतायत आणि केवळ 49 जागा भरण्यासाठी जबाबदार कोण? असं आहे की नॅशनल हेल्थ आपली जी ऑर्गनायझेशन किंवा जागतिक पातळीवरचे जे निकष असतात त्याच्यामध्ये ठरलेले स्टँडर्ड आहेत, त्या स्टँडर्ड प्रमाणे एका रुग्णामागे किती डॉक्टर असायला हवेत, किती नर्स असायला हवेत, ह्या मूलभूत गोष्टी आहेत। आणि गेली अनेक वर्ष ह्याबद्दल महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामध्ये सातत्यानं चर्चा होते। अगदी सोशल इंडेक्स, हेल्थ इंडेक्स त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आपण राष्ट्रीय पातळीवरती फार गवगावात जरी असलो तरी नांदेडमध्ये पण ते दिसलं की 24 वॉर्मर होते। सर्वसाधारणपणे निओनॅटलमध्ये एका वॉर्मरला एकच बालक असायला हवा, 24 वॉर्मर म्हणजे एका वॉर्मरला 3 आणि 4 बालकांची संख्या होती। कोर्टाने नेमका हाच मुद्दा आज पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे की पदं रिक्त कशी काय तुम्ही ठेवू शकता। आणि आताची नवीन एक बातमी आहे की संबंधित विभागाच्या सचिवांना सांगितलेलं आहे की तुम्ही याबद्दलचा खुलासा करा की सार्वजनिक आरोग्य विभागातल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नोव्हेंबर पर्यंत तुम्ही भरणार असं म्हणत आहात। तर त्याच्यावरती महाधिवक्त्याने हायकोर्टात ग्वाही दिलेली आहे की संबंधित विभागाचे सचिव याबाबतचा अहवाल कोर्टाला सादर करतील। म्हणजे तोच मुद्दा आहे की ज्या
नांदेडमधल्या सुद्धा ज्या जागा होत्या, ज्या रिक्त आहेत, त्या जागा तुम्ही का भरल्या नव्हत्या, याबद्दल आता ज्यावेळेला विचारणा झाली त्यावेळेला कोर्टात असं सांगितलं जात आहे की सध्या 49 जागा भरलेल्या आहेत आणि राज्यभरातल्या सुद्धा जागा आम्ही नोव्हेंबरपर्यंत भरू. त्या निमित्ताने एकच सकारात्मक गोष्ट घडल्या की किमान कोर्टाच्या ह्या विचारणेनंतर राज्य सरकारला जाग आलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयामध्ये जावं आणि मग आता नोव्हेंबरपर्यंत केवळ डॉक्टरांच्याच नाही तर 2900 वैद्यकीय सेवकांच्या सुद्धा जागा भरू असं आश्वासन दिलेलं आहे. आणि आत्ताची जी घटना घडली, ज्याला राष्ट्रीय पातळीवरती बघितलं गेलं, विरोधी पक्षांनी सुद्धा टीका केल्या, त्यानंतरचं हे आश्वासन महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेसाठी फार महत्वाचं आहे. सुनावणी सुरू आहे. खरं या सुनावणीनंतर आता कोर्टाकडून नेमके काय आदेश दिले जातात आणि त्या आदेशांची अंमलबजावणी किती तातडीनं होते पाहावं लागेल. राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि या सुनावणी संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, काय अपडेट्स आहेत? रत्ना, या संदर्भात हायकोर्टानं स्वतःहून सु मोटो याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यात ही सध्या सुनावणी सुरू आहे. महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे राज्य सरकारतर्फे बाजू मांडतायत आणि ते एकेका मुद्द्यावरती हायकोर्टाला पटवून देत आहेत की जी घटना घडली ती दुर्दैवी होती, त्यासाठी कोणा एका व्यक्तीला किंवा व्यवस्थेला जबाबदार धरता येणार नाही. तर हे रातोरात होणारे बदल नाहीये, त्यासाठी थोडासा वेळ हा प्रशासनालाही द्यावा लागेल. कारण की आपण पाहिलं की ग्रामीण पातळीवरती वैद्यकीय अवस्थेवरती सरकारी रुग्णालयांवर विशेषतः अतिशय भार आहे, कारण की तिथं खासगी रुग्णालयांची संख्या तितकीशी नाही आहे. त्यामुळे लोकांना वैद्यकीय सेवेसाठी आणि उपचारांसाठी प्रामुख्यानं सरकारी रुग्णालयांवरच अवलंबून राहावं लागतं. मात्र ही सुद्धा महाधिवक्त्यांनी गोष्ट कबूल केलेली आहे की गेल्या काही वर्षात वैद्यकीय जागांवरची पदं जी आहेत ती रिक्त आहेत, दिली गेलेली नाहीयेत. काही एमपीएससीच्या सुद्धा पोस्ट आहेत त्यात. त्यामुळे ही प्रक्रिया सुद्धा आहे, त्याला वेळ लागतोय. परंतु ही जी घटना आहे नांदेड, संभाजीनगर आणि काही जिल्ह्यांमध्ये घडलेली, ती राज्य सरकारची उघडणारी घटना ठरलेली आहे. आणि या निमित्तानं आता वैद्यकीय सेवेच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय स्वतः बरोबर आहे मेया. या सुनावणीनंतर आणि कोर्टानं आदेश दिल्यानंतर आता सरकारच्या वतीनं शासकीय रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सुविधेसाठी नेमकी काय पावलं उचलली जातात पाहावं लागेल. अमेय, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.